बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत। या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत डिझाइन व्ह्यूच्या सहाय्याने क्वेरी बनवणे, क्वेरी डिझाइन विंडोच्या सहाय्याने टेबल समाविष्ट करणे, फील्ड सिलेक्ट करणे, एलियासेस आणि सॉर्टिंगचा क्रम ठरवणे, तसेच क्वेरीद्वारे माहिती शोधण्यासाठी निकष प्रदान करणे। त्यासाठी आपल्या लायब्ररी डेटाबेसचे उदाहरण पाहू। लायब्ररी डेटाबेसमध्ये आपण पुस्तके आणि सभासदांची माहिती संचित केली आहे। तसेच आपल्याकडे सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती ठेवणारे टेबल आहे। आता आपण नवी क्वेरी बनवू जी सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची दाखवेल। म्हणजेच सभासदांना दिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांविषयीची माहिती मिळवूया। आपण लायब्ररी डेटाबेस उघडूया। डाव्या बाजूच्या पॅनेलवरील क्वेरीजच्या आयकॉनवर क्लिक करा। उजव्या बाजूच्या पॅनेलवरील क्रिएट क्वेरी इन डिझाइन व्ह्यू वर क्लिक करा। आता आपल्याला क्वेरी डिझाइन नावाची नवी विंडो दिसेल आणि तसेच ऍड टेबल और क्वेरी नामक छोटी पॉपअप विंडो दिसेल। येथे आपण क्वेरीसाठी आवश्यक असलेला डेटाचा सोर्स निवडू शकतो। सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या क्वेरीमध्ये तिन्ही टेबल्स असणे आवश्यक आहे। त्यासाठी सूचीतील बुक्स या टेबलवर क्लिक करा। नंतर पॉपअप विंडोच्या उजव्या बाजूला असलेल्या ऍड बटणावर क्लिक करा। अशाच प्रकारे आपण बुक्स इश्यूड टेबल आणि मेंबर्स टेबल सुद्धा समाविष्ट करूया। तिन्ही टेबल्स आपल्याला बॅकग्राऊंड मधील क्वेरी डिझाइन विंडोमध्ये दिसतील। आता पॉपअप विंडो बंद करूया। त्यामुळे क्वेरी डिझाइन विंडो पुढे येईल। विंडोच्या वरच्या अर्ध्या भागात 3 टेबल्स दिसतील। तिन्ही टेबल्समध्ये योग्य असे अंतर करून घेऊ। त्यासाठी मेंबर्स टेबलवर क्लिक करून ते उजव्या बाजूच्या कोपऱ्यात ड्रॅग करून ड्रॉप करा। नंतर बुक्स इश्यूड टेबलवर क्लिक करून ते मध्यभागात ड्रॅग करून ड्रॉप करा। आता आपल्याला टेबल्स जोडणाऱ्या लाईन्स दिसतील, ज्या आपण पूर्वी प्रस्थापित केलेल्या रिलेशनशिप्स दाखवितात। रिलेशनशिप्सचा तपशील बघण्यासाठी आपण या लाईन्सवर डबल क्लिक करू। आता आपण क्वेरी डिझाइन विंडोच्या खालील अर्धा भाग बघूया। या भागात सेल्स असलेल्या अनेक रोज आहेत। क्वेरी बनवण्यासाठी आपण यात डेटा भरणार आहोत। प्रथम आपण फील्ड कॉलम बघूया। येथे आपल्याला रिझल्ट मध्ये दाखवायच्या फील्ड्सची निवड करता येते। त्यासाठी प्रथम विंडोच्या वरच्या अर्ध्या भागातील बुक्स टेबल मधून टायटल फील्डवर डबल क्लिक करा। पुढे मेंबर्स टेबल मधील नेम फील्ड आणि नंतर बुक्स इश्यूड टेबल मधील इश्यू डेटा फील्ड, तसेच रिटर्न डेट, ऍक्च्युअल रिटर्न डेट आणि शेवटी चेक्ड इन फील्ड निवडा। विंडोच्या खालच्या अर्ध्या भागातील पहिल्या रो मध्ये ही फील्ड्स दिसतील। तसेच तिसऱ्या रो मध्ये या फील्डशी संबंधित टेबल्सची नावे दिसतील। दुसऱ्या रो मधील एलियास कडे लक्ष द्या।
येथे आपण निवडलेल्या फील्डसाठी अर्थपूर्ण नाव टाईप करूया. इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण एलियासेस टाईप करूया. आता आपले एलियासेस टाईप करून झाले आहेत. पुढे सॉर्ट रो कडे लक्ष द्या. येथे आपण क्वेरीच्या उत्तरातील क्रमवारी ठरवू शकतो. दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी त्यांचा क्रम घटनाक्रमाप्रमाणे ठरवू. म्हणजेच आपला रिझल्ट इश्यू डेटवर चढत्या क्रमाने सॉर्ट करूया. त्यासाठी इश्यू डेट फील्ड खाली आणि सॉर्ट रो मधील रिकाम्या सेलवर क्लिक करा आणि मग असेंडिंग वर क्लिक करा. आता आपण पुढील विजिबल रो वर जाऊया. फील्ड्स चेक किंवा अनचेक करून स्क्रीनवर दाखवली जावीत का नाही हे ठरवू. आपल्याला दिसेल डिफॉल्ट रूपात सर्व फील्ड चेक्ड केलेली आहेत. पुढे आपण फंक्शन रो वर जाऊ. याचा वापर कॉम्प्लेक्स क्वेरीज बनवण्यासाठी होतो. आत्तासाठी हे आपण सोडून देऊ आणि आपण क्रायटेरियन रो वर जाऊया. येथे आपण रिझल्ट मर्यादित ठेवण्यासाठी सिंपल किंवा कॉम्प्लेक्स निकष ठरवू शकतो. उदाहरणार्थ सभासदांना दिली गेलेली आणि अद्याप परत न आलेली पुस्तके यासाठी आपण क्वेरी करू शकतो. म्हणजेच चेक्ड इन न केलेली पुस्तके. चेक्ड इन फील्ड खालील आणि या रो मधील रिकाम्या सेलवर क्लिक करून =0 असे टाईप करा. आता आपण ही क्वेरी कार्यान्वित करू. त्यासाठी आपण कीबोर्डवरील शॉर्टकट F5 चा वापर करू शकतो किंवा वरील भागातील एडिट मेनूतील रन क्वेरी वर क्लिक करू शकतो. तुम्हाला विंडोच्या वरच्या अर्ध्या भागात काही डेटा दिसत आहे का? हा आपल्या क्वेरीचा रिझल्ट आहे. आपल्या सभासदांना दिल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती इश्यू डेटच्या क्रमानुसार दिसत आहे. तसेच आपल्याला दिसेल की एकही पुस्तक चेक्ड इन केलेले नाही. आता आपण खालील क्वेरी डिझाइन एरियामध्ये जाऊन त्यात हवा तो बदल करू शकतो. उदाहरणार्थ आपण चेक्ड इनचा निकष काढून टाकू. आता F5 चे बटण दाबून क्वेरी कार्यान्वित करा. यावेळी ही क्वेरी आपल्याला मोठी सूची दाखवेल. पुढे Ctrl S दाबून आपण ही क्वेरी सेव्ह करूया. एक छोटी पॉपअप विंडो उघडेल. येथे आपल्या क्वेरीला अर्थपूर्ण नाव देऊया. हिस्ट्री ऑफ बुक्स इश्यूड टू मेंबर्स असे टाईप करा. नंतर ओके बटणावर क्लिक करून विंडो बंद करा. सेव्ह केलेली क्वेरी उघडण्यासाठी आपण मुख्य बेस विंडोमध्ये क्वेरीच्या नावावर डबल क्लिक करू शकतो. अशा प्रकारे डिझाइन व्ह्यू च्या साहाय्याने आपण यशस्वीरित्या क्वेरी बनवली आहे. आता असाइनमेंट करू. सभासद निशा शर्मा यांना दिलेल्या पुस्तकांची सूची बनवा. त्यांचा क्रम इश्यू डेट नुसार म्हणजेच घटनाक्रमाने ठेवा. अशा प्रकारे आपण क्रिएटिंग क्वेरीज इन डिझाइन व्ह्यू वरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण जे शिकलो ते थोडक्यात. डिझाइन व्ह्यू च्या साहाय्याने क्वेरी बनवणे, क्वेरी डिझाइन विंडोच्या साहाय्याने टेबल समाविष्ट करणे, फील्ड सिलेक्ट करणे, एलियासेस आणि सॉर्टिंगचा क्रम ठरवणे, तसेच क्वेरीसाठी निकष प्रदान करणे. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा एक भाग आहे.
यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे। सदर प्रकल्पाचे संयोजन spoken-tutorial.org टीमने केले आहे। यासंबंधी माहिती या साइटवर उपलब्ध आहे। ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज रंजना भांबळेंनी दिलेला आहे। आपल्या सहभागासाठी धन्यवाद।